जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये। ज्या ठिकाणी आतापर्यंत आपण 12 व्हिडिओज अपलोड केलेला आहेत। आजचा आपला 13वा व्हिडिओ आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, आज जो टेन्स आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो आहे परफेक्ट पास्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भूतकाळ। बघा, तर हा कधी वापरायचा हे बघूया। पूर्ण भूतकाळ वापरून आपण भूतकाळात काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेली क्रिया वर्णन करू शकतो। जसं की मी त्याला 2 महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते किंवा लिहिलेले होते, अशा प्रकारे 2 महिन्यापूर्वी। ठीक आहे, या ठिकाणी काही दिवसांपूर्वी क्रिया झालेली आहे हे दाखवलेलं आहे, म्हणजेच हे पूर्ण भूतकाळामध्ये वापरलं जातं। गेल्या आठवड्यात ती गावाला गेली होती। गेल्या आठवड्यात, काही दिवसांपूर्वी। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल। पुढे बघा, जेव्हा भूतकाळात घडलेल्या 2 घटनांविषयी सांगायचे असते तेव्हा पहिली घटना साधा भूतकाळ व दुसरी घटना पूर्ण भूतकाळात सांगितली जाते। जसं की जेव्हा घरी पाहुणे आले तेव्हा मी बाहेर गेलो होतो। बघा, मी बाहेर गेलो होतो किंवा मी बाहेर गेलेलो होतो हे वाक्य कुठलं आहे? पूर्ण भूतकाळातलं आहे। ठीक आहे, पुढचं वाक्य बघा, जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा रेल्वे निघून गेलेली होती किंवा निघून गेली होती। बघा, तुम्ही पोचला त्याच्या अगोदर एखादी घटना झाली। तुम्ही ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर पोचला त्याच्या अगोदर रेल्वे निघून गेलेली होती, म्हणजे जी अगोदरची घडलेली घटना आहे हे पूर्ण भूतकाळामध्ये येणार आणि त्याच्यानंतरची घडलेली घटना हे साध्या भूतकाळामध्ये येणार। ही गोष्ट तुम्हाला ओळखता आली पाहिजे। ठीक आहे, पुढे बघा, जसं प्रत्येक काळामध्ये येणाऱ्या वाक्याचे जसे 6 प्रकार पडतात तसेच या काळात येणाऱ्या वाक्याचे सुद्धा 6 प्रकार पडतात। होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। जसं की एक वाक्य जर आपण घेतलं, या ठिकाणी राजू त्या दिवशी शाळेत गेला होता किंवा गेलेला होता, हे वाक्य आपण 6 प्रकारे लिहू शकतो। जसं की राजू त्या दिवशी शाळेत गेला होता का, याला प्रश्न बनवला आपण। राजू त्या दिवशी शाळेत गेला नव्हता, नकारार्थी। ठीक आहे, राजू त्या दिवशी शाळेत गेला नव्हता का, नकारार्थी आणि प्रश्नार्थी हे दोन्ही आहेत। त्याच्यामध्ये नकार पण आहेत आणि प्रश्न पण आहेत। कशा प्रकारचा प्रश्न की ज्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही अशा शब्दांमध्ये देता। तसंच राजू त्या दिवशी शाळेत केव्हा गेला, केव्हा म्हणजे WH वर्ड आहे, WH वर्डनं प्रश्न विचारला म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य। आणि पुढचं वाक्य आहे, राजू त्या दिवशी शाळेत का गेला नव्हता। बघा, का आलेला आहे, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। का म्हणजेच व्हाय, WHनं प्रश्न विचारलेला आहे आणि नकारार्थ पण आहे याच्यामध्ये, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे। एक वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थितपणे शिकून घेऊया। बघा, पहिला वाक्याचा प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच होकारार्थी वाक्य। हे वाक्य लिहिताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर RS म्हणजेच रिमाइनिंग सेंटेन्स। ठीक आहे, बघा, वाक्य आहे राजू त्या दिवशी शाळेत गेला होता किंवा राजू त्या दिवशी शाळेत गेलेला होता। सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, सब्जेक्ट कोण आहे आपलं? राजू लिहिणार आपण। त्याच्यानंतर हॅड लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद काय आहे? जाणे म्हणजेच गो, त्याचं तिसरं रूप गोन। त्याच्यानंतर ऑब्जेक्ट टू स्कूल आणि त्या दिवशी म्हणजे दॅट डे। राजू हॅड गोन टू स्कूल दॅट डे म्हणजे राजू त्या दिवशी शाळेत गेलेला होता, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिला होता किंवा सुरेशने चित्रपट पाहिलेला होता। सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट कोण आहे? सुरेश लिहिला आपण। त्याच्यानंतर हॅड लिहिणार, त्याच्यानंतर पाहणे म्हणजे ऑच, त्याचं तिसरं रूप ऑच आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही। सुरेश हॅड वॉच अ मूव्ही आणि फुल स्टॉप। सुरेशने चित्रपट पाहिला होता किंवा पाहिलेला होता, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 2 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो होतो। बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे, सब्जेक्ट कोण आहे? आम्ही म्हणजेच वी आपण लिहिणार। त्याच्यानंतर हॅड लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापद आहे भेटणे म्हणजे मीट, त्याचं तिसरं रूप मेट लिहिलं। तिसरं रूप काय? मेट लिहिलं। त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कोण आहे? त्यांना म्हणजेच देम, वी हॅड मेट देम। आणि 2 महिन्यांपूर्वी म्हणजे बिफोर 2 months,
वी हॅड मेट देम बिफोर 2 months म्हणजे 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना भेटलो होतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलो होतो. सुरुवातीला कोण लिहिणार? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? आम्ही म्हणजेच वी. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद काय? जाणे म्हणजे गो. त्याचं तिसरं रूप गोन. ऑब्जेक्ट काय आहे? टू द गार्डन. ऑब्जेक्ट कोण आहे? टू द गार्डन, बागेत. आणि मागच्या आठवड्यात म्हणजे लास्ट वीक. वी हॅड गोन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलो होतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. बघा, हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं असते. हेल्पिंग वर्ब काय? हॅड. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप म्हणजेच V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, एक एक वाक्य ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करूया. वाक्य आहे राजू त्या दिवशी शाळेत गेला होता का? कान प्रश्न विचारलेला आहे शेवटी, म्हणजे सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं. बघा, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहिणार काय? हॅड. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? राजू लिहिलं. त्याच्यानंतर कोण आहे? V3 क्रियापदाचं तिसरं रूप कोण आहे? गो म्हणजेच जाणे, त्याचं तिसरं रूप गोन. ऑब्जेक्ट टू स्कूल आणि त्या दिवशी म्हणजे डॅट डे. हॅड राजू गॉन टू स्कूल डॅट डे म्हणजे राजू त्या दिवशी शाळेत गेला होता का? आणि शेवटी प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिला होता का? सुरेशने चित्रपट पाहिला होता का? सुरुवातीला काय लिहिणार? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हॅड. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? सुरेश लिहिणार. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वॉच, त्याचं तिसरं रूप वॉच. आणि चित्रपट म्हणजेच अ मूव्ही. हॅड सुरेश वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट पाहिला होता का? अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 2 महिन्यांपूर्वी तुम्ही त्यांना भेटला होता का? सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहिणार कारण कान प्रश्न विचारलेला आहे. हेल्पिंग वर्ब काय? हॅड लिहिलं. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी यू आहे. सब्जेक्ट आपला तुम्ही आहे. यू लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे भेटणे म्हणजे मीट, त्याचं तिसरं रूप मेट. ऑब्जेक्ट आहे देम, त्यांना म्हणजेच काय? देम. आणि 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच बिफोर 2 months. हॅड यू मेट देम बिफोर 2 months म्हणजेच 2 महिन्यांपूर्वी तुम्ही त्यांना भेटला होता का? अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत गेला होता का? सुरुवातीला हेल्पिंग वर्ब काय? हॅड लिहिलं. त्याच्यानंतर काय? तुम्हीसाठी यू येणार. यू. त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो, त्याचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप काय? गोन. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? बागेमध्ये टू द गार्डन. आणि त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात म्हणजेच लास्ट वीक. हॅड यू गॉन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत गेला होता का? अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. वाक्य बघा, राजू त्या दिवशी शाळेत गेलेला नव्हता. बघा, सुरुवातीला काय लिहिणार? सब्जेक्ट कोण आहे? राजू लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिणार. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप जाणे, त्याचं ते स्वरूप गोन. आणि ऑब्जेक्ट टू स्कूल आणि त्या दिवशी म्हणजे दॅट डे. राजू हॅड नॉट गॉन टू स्कूल दॅट डे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. राजू त्या दिवशी शाळेत गेलेला नव्हता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिलेला नव्हता. सुरुवातीला कोण येणार? सब्जेक्ट कोण आहे? सुरेश लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिणार. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप वॉच, त्याचं ते स्वरूप वॉच. आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. सुरेश हॅड नॉट वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट पाहिलेला नव्हता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 2 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो नव्हतो. सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे? आम्ही म्हणजेच वी. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर भेटणे म्हणजे मीट, त्याचं तिसरं रूप मेट. वी हॅड नॉट मेट. ऑब्जेक्ट कोण आहे? त्यांना म्हणजेच देम. त्याच्यानंतर काय येणार? 2 महिन्यांपूर्वी म्हणजे बिफोर 2 months. वी हॅड नॉट मेट देम बिफोर 2 months म्हणजे 2 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो नव्हतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलेलो नव्हतो. सुरुवातीला कोण येणार? सब्जेक्ट कोण आहे? आम्ही लिहिलं. आम्ही या ठिकाणी.
आम्ही लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिणार, त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद काय आहे जाणे, त्याचं तिसरं रूप काय गोन. त्याच्यानंतर बागेत म्हणजे टू द गार्डन आणि मागच्या आठवड्यात म्हणजे लास्ट वीक. वी हॅड नॉट गोन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलेलो नव्हतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. याच्यामध्ये नकारार्थ पण असतो आणि प्रश्न पण असतो. कसल्या प्रकारचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही याच्या शब्दात देऊ शकाल असा. बघा, हे ट्रान्सलेट करताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब आहे हॅड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. बघा वाक्य, राजू त्या दिवशी शाळेत गेलेला नव्हता का. नव्हता पण आले आणि का पण आलेला आहे. सुरुवातीला काय लिहिणार, हॅड लिहिलं हेल्पिंग वर्ब म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला राजू. त्याच्यानंतर नॉट लिहिणार. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गो, त्याचं तिसरं रूप गोन. त्याच्यानंतर शाळेला टू स्कूल शाळेला. त्याच्यानंतर त्या दिवशी म्हणजे दॅट डे आणि प्रश्नचिन्ह. हॅड राजू नॉट गॉन टू स्कूल दॅट डे म्हणजे राजू त्या दिवशी शाळेत गेलेला नव्हता का. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिलेला नव्हता का. सुरुवातीला कोण लिहिणार, हेल्पिंग वर्ब हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे सुरेश. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद काय पाहणे म्हणजे वॉच, त्याचं तिसरं रूप वॉच आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. हॅड सुरेश नॉट वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट पाहिलेला नव्हता का. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 2 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो नव्हतो का. सुरुवातीला काय लिहिणार, हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे आम्ही म्हणजे वी. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं ते स्वरूप मेट. त्याच्यानंतर त्यांना ऑब्जेक्ट देम. त्याच्यानंतर 2 महिन्यांपूर्वी म्हणजे बिफोर 2 months. हॅड वी नॉट मेट देम बिफोर 2 months म्हणजे 2 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो नव्हतो का. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलेलो नव्हतो का. सुरुवातीला काय लिहिणार, हेल्पिंग वर्ब हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आम्ही लिहिलं. त्याच्यानंतर नॉट लिहिणार. क्रियापदाचं तिसरं रूप गोन. त्याच्यानंतर बागेत म्हणजे टू द गार्डन आणि मागच्या आठवड्यात म्हणजे लास्ट वीक. शेवटी प्रश्नचिन्ह. हॅड वी नॉट गॉन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही बागेत गेलेलो नव्हतो का. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. बघा, हे वाक्य लिहिताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचा असतो. त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बघा, वाक्य आहे राजू त्या दिवशी शाळेत का गेलेला होता. सुरुवातीला लिहिणार WH वर्ड काय का म्हणजेच वाय लिहिलं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे हॅड. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे राजू लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गो, त्याचं तिसरं रूप गॉन लिहिलं. त्याच्यानंतर टू स्कूल आणि त्या दिवशी म्हणजे दॅट डे. शेवटी प्रश्नचिन्ह. वाय हॅड राजू गॉन टू स्कूल दॅट डे म्हणजे राजू त्या दिवशी शाळेत का गेलेला होता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट कोठे पाहिलेला होता. WH वर्ड कोठेसाठी वेअर लिहिलं सुरुवातीला. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे सुरेश लिहिणार. त्याच्यानंतर V3 काय पाहणे, त्याचं ते स्वरूप वॉच आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. वेअर हॅड सुरेश वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट कोठे पाहिलेला होता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 2 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांना कोठे भेटला होता. ठीक आहे, कोठेनं प्रश्न विचारला आहे. कोठेसाठी वेअर लिहिणार WH वर्ड म्हणून. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट तुम्ही म्हणजेच यू. त्याच्यानंतर भेटणे म्हणजे मीट, त्याचं तिसरं रूप मेट. त्याच्यानंतर काय देम त्यांना आणि त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी म्हणजेच बिफोर 2 months. वेअर हॅड यू मेट देम बिफोर 2 months म्हणजेच 2 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांना कोठे भेटला होता. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत केव्हा गेलेला होता. सुरुवातीला WH वर्ड केव्हा म्हणजेच फेन. त्याच्यानंतर हॅड हेल्पिंग वर्ब म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे तुम्ही म्हणजे यू. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गो म्हणजे जाणे, त्याचं तिसरं रूप गॉन. त्याच्यानंतर बागेत म्हणजे टू द गार्डन
आणि मागच्या आठवड्यात म्हणजे लास्ट वीक. वेन हॅड यू गॉन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत केव्हा गेलेला होता, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, तुम्ही नॉटला हॅडचे एकत्र पण लिहू शकता. बघा, एक एक वाक्य घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. राजू त्या दिवशी शाळेत का गेलेला नव्हता. बघा, सुरुवातीला काय लिहिणार, WH वर्ड काय, का म्हणजेच वाय लिहिलं, त्याच्यानंतर हॅड हेल्पिंग वर्ब हॅड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, राजू लिहिलं, त्याच्यानंतर नॉट लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गोन लिहिलं, त्याच्यानंतर टू स्कूल आणि त्या दिवशी म्हणजे दॅट डे. वाय हॅड राजू नॉट गॉन टू स्कूल दॅट डे म्हणजे राजू त्या दिवशी शाळेत का गेलेला नव्हता, अशा प्रकारे शेवटी प्रश्नचिन्ह लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, सुरेशने चित्रपट का पाहिलेला नव्हता. सुरुवातीला काय लिहिणार, WH वर्ड काय आहे, कासाठी वाय लिहिलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, सुरेश लिहिलं, त्याच्यानंतर नॉट लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद काय, वॉच, त्याचं तिसरं रूप वॉच आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. वाय हॅड सुरेश नॉट वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट का पाहिलेला नव्हता, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, 2 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांना कोठे भेटलेला नव्हता. बघा, WH वर्ड काय, कोठे म्हणजेच व्हेअर, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे हॅड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, तुम्ही म्हणजेच यू, त्याच्यानंतर नॉट लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप भेटणे, त्याचं तिसरं रूप काय, मेट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्यांना म्हणजेच देम आणि 2 महिन्यापूर्वी म्हणजे बिफोर 2 months. वेअर हॅड यू नॉट मेट देम बिफोर 2 months म्हणजे 2 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांना कोठे भेटलेला नव्हता, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत का गेलेला नव्हता. बघा, WH वर्ड येणार सुरुवातीला का, आपण लिहिणार त्याच्यासाठी वाय, WH वर्ड लिहिला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, तुम्ही म्हणजेच यू लिहिणार, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर V3 गोन लिहिलं, त्याच्यानंतर बागेत म्हणजे टू द गार्डन आणि मागच्या आठवड्यात म्हणजे लास्ट वीक. वाय हॅड यू नॉट गॉन टू द गार्डन लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही बागेत का गेलेला नव्हता, अशा प्रकारे लक्षात ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.